नमस्कार मंडळी. आमच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे ते आपण पहिल्या दिवशीच्या व्लॉग मधनं पाहिलेलंच आहे. आता आम्ही जो हा देखावा केलेला आहे बाप्पासाठी त्याचं मी डिटेल व्हिडिओ तुम्हाला दाखवते. चला तर मग आपण देखावा बघूया. दरवर्षी आम्ही ताज्या फुलांचं म्हणजे रिअल फ्लॉवर्सचं डेकोरेशन करायचो. तर मनात होतं बरेच दिवस की आपल्याला काहीतरी एक नवीन संकल्पना की नवीन डेकोरेशन करूया, पण ते कसं साकारायचं याबाबतच्या कल्पना तर डोक्यात होत्या, पण त्याच्यासाठी आम्हाला कोणाचं तरी एक्सपर्ट हँडची गरज होती. माझी भाची अनुष्का हिचं नुकतंच असं डिग्री झाली होती आणि तिने ह्याच क्षेत्रामध्ये तिची डिग्री घेतलेली आहे. त्यामुळे आणि तिने याच वर्षी तिचं डेकोरेशनचं हे सुरू केलेलं आहे काम. तर तिने मला कॉन्टॅक्ट केल्यावर मी तिच्याशी संपर्क साधला. ती घरी आली आणि आम्ही ही थीम पूर्ण जी वारीची पंढरपूरची थीम आहे ती डिस्कस केली. माझ्या मनात ज्या संकल्पना होत्या त्या मी तिला सांगितल्या की मला दीपमाळ पाहिजेत, मला मंदिरं हवी आहेत, मला विठ्ठलाचं मागे आपला एक कटआउट पाहिजे जी शॅडो आहे, असे तिला सगळं सांगितल्यानंतर तिने देखील त्या गोष्टीमध्ये एक चांगला प्रोजेक्ट म्हणून लक्ष घातलं आणि हा आमचा जो देखावा आहे तो साकारलेला आहे. ते आता मी प्रत्येक तुम्हाला डिटेल त्याचा कन्सेप्ट जो आहे तो मी तुम्हाला दाखवते. पंढरपूरला आपल्याला ही दीपमाळ दिसते किंवा कोणत्याही भारतातील देवळांमध्ये आपल्याला बरेचदा अशी दीपमाळ पाहायला मिळते. तर ती हुबेहूब दीपमाळ ही साकारलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे एलईडीचे वॉर्म लाईटचे आपले तोरण असतं त्याच्याने असे हे लाईट्स लावलेले आहेत. त्यामुळे अशी मोठ्या लाईट्स बंद केल्यानंतर हा देखावा फार नयनरम्य दिसतो. पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला प्रथम दर्शनी दिसते ती नामदेव पायरी. हिचं महत्व फार आहे. आपण पहिलं इथे माथा टेकल्याशिवाय आपण पुढे जात नाही. तर ही नामदेव पायरी जशी तुम्ही बघाल ते प्रत्येक बारीक सारीक डिटेलिंग त्याचं केलेलं आहे बघा. हे पंढरपूरचं विठ्ठल रुक्माई मंदिर. आता हे देखील तिनेच बनवलेलं आहे अनुष्काने. आता ह्याचं तुम्ही डिटेल बघा. हा जो कलर कॉम्बिनेशन त्याच्यावरचं जे काम आहे ते हुबेहूब साकारलेले आहे. आता हे वारकरी बघा. श्री आर्ट्स अँड हँडीक्राफ्ट तुळजापूर यांच्याकडून आम्ही ऑर्डर केलेत. ते आपल्याला युट्यूब मधनच मला त्यांचा संपर्क मिळाला. आता डिटेलिंग बघा आणि त्यांचं काम बघा. त्यांना असे छान वारकरी असे कपडे घातलेले आहेत त्यांनी. आता झेंडा किंवा त्यांचे हे टोपी प्रत्येक डिटेलिंग एकदम व्यवस्थित. हे बघा हे पालखी घेतलेले आहेत दोघ जण. हे वीणा आहे, तुळशी वृंदावन, हे हंडा घेतलेला आहे, टाळ घेऊन चाललेली आहे, वासुदेव आहेत, हे आपलं मृदुंग घेतलेला आहे. इकडे पण आहेत बघा या साईडला पण. अगदी बारीक सारीक डिटेलिंग. अगदी हे छोटे छोटे त्यांना असे केस वगैरे पण लावलेले आहेत बघा इथे असे. बँगल्स म्हणजे प्रत्येक गोष्ट बारकाईने त्यांनी केलेली आहे आणि खूप रिझनेबल रेट मध्ये त्यांनी दिले. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर देईन, कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा. आणि आपल्या मराठी कलाकारांना खरंच मोठं केलं पाहिजे. आता पांडुरंग आणि वारी म्हटलं की त्याबरोबर त्यांच्या संतांची देखील आपल्याला ओळख व्हायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला बघा पहिल्यांदा मी जनाबाईंना घेतलेलं आहे आणि त्यांचे जे गाणं आहे की ते जात्यावर बसून ओवी म्हणायच्या आणि प्रत्यक्षात पांडुरंगाने त्यांना मदत केलेली आहे कामामध्ये. तर त्यांचं बघा, ए ग विठाबाई माझे पंढरीची आई, भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा. त्याच्यानंतर आपल्याला संत नामदेव दिसतील. त्यांच्या ओळी, देह जाऊ अथवा राहू पांडुरंगा दृढ भाऊ, चरण न सोडी सर्वथा तुझी आण पंढरीनाथा, वदनी तुझे मंगळ नाम हृदय अखंडित प्रेम, नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा. हे विठ्ठलाचं कटआउट मागे लावलेलं आहे आणि त्याच्या मागे एलईडी लाईटची पूर्ण माळ चिटकवलेली आहे. त्यामुळे असं पांडुरंग साक्षात प्रकट झाल्याचा भास होतो.
संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. संत ज्ञानेश्वर माऊली, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठला आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. आणि या भिंतीवर आम्ही एक मोठा बॅनर केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला वारीला जाणारे आपले सगळे वारकरी दिसतील. आणि वारीला जाताना त्यांचा जो खेळ रंगतो, सगळ्या अभंगामध्ये कीर्तनामध्ये दंग झालेले असतात, असे सगळे वारकरी आम्ही निवडले आणि त्याचा एक मोठा बॅनर केला. त्यामुळे ह्या पूर्ण याला असं एक वारीचं स्वरूप प्राप्त झालंय. आणि तो लावताना आम्ही त्याच्यासाठी छान फ्रेमिंग करून घेतली, त्यामुळे तो एकदम चांगल्या पद्धतीने बसलेला आहे आणि त्याचा जो लुक आहे तो एकदम असा अंगावर येतो, म्हणजे असं ते प्रत्यक्षात अवतरल्यासारखा भास होतो. पुलाच्या खाली जो प्रत्यक्ष आपल्याला विठ्ठल मंदिर दिसतं, जे काळ्या दगडामधलं आहे, तर त्याचे आम्ही प्रिंटआउट घेतलेले आहे आणि ती सनबोर्डवर घेतले. त्यामुळे तिला एक असा चांगला स्टिफनेस आलेला आहे आणि ती खरोखर अशी मंदिराची भिंत असल्यासारखं आहे वाटते एकदम बघा. त्यामुळे लुक चांगला आलाय त्याला. आणि त्याच्यावरती श्री क्षेत्र पंढरपूर असं लावून घेतलेलं आहे. पण बॅनर बघताय त्याला देखील फ्रेम करून घेतलेली आहे, त्यामुळे तो एकदम असा स्टिफ बसलाय आणि त्यामुळे त्याचा देखील लुक आपल्याला चांगला येतो. मेहनत खूप आहे आणि पण त्याचा प्रत्यक्ष जो अनुभव घेतोय तो बघितल्यानंतर असं मेहनत सार्थकी झाल्यासारखी वाटते. आणि हा आमचा बाप्पा बघा, तो दरवर्षी असं त्याचं गोजिरं साजिरं रूप असतं आणि आम्ही आमच्या पसंतीने त्याला जे वस्त्र आहेत, त्याचं जो मुकुट आहे, त्याचे दागिने आहेत, ते आम्ही सिलेक्ट करतो आणि मग त्यांच्याकडून तसं बनवून घेतो. आम्ही ठाण्याला मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये राहतो. तिथे भारतातील वेगवेगळ्या राज्यातील लोक राहायला आहेत. तर आम्ही त्यांना इन्व्हाइट करतो गणपतीला. तर त्यांनाही आपली संस्कृती, आपली वारी, आपली पंढरपूरची वारी, आपले वारकरी आणि आपली संस्कृती याची ओळख व्हावी, यासाठी हा खरोखर देखावा त्यांच्यासाठी एक खूप चांगला अनुभव आहे. आणि ते येत आहेत, त्यांना आवडतंय आणि ते एक चांगलं म्हणजे असं एक आठवण घेऊन जात आहे. तर एक आपला देखावा आणि आपली संस्कृती ओळखून तर त्यांना माहिती पडावी, त्याच्यासाठी आम्ही हे बघा असे हे तुळशी वृंदावन ठेवलेत. म्हणजे वारीला जाताना आपले जे महिला वारकरी आहेत तर त्या अशा डोक्यावर घेतात आणि तसं आम्ही त्यांना ते करायला लावतो आल्यानंतर, असं डोक्यावरती घेऊन त्यांना. आणि मग तो एक वेगळा अनुभव की बाबा हे वारीला जाताना हे असं ते घेऊन. आणि त्याच्यानंतर जे पुरुष मंडळी आहेत ते आपले हे जे वारकरी घेतात वस्त्र, तसं ते त्यांच्या गळ्यात असं टाकून, आणि ही जी आपली टोपी आहे ती देखील आम्ही त्यांना घालायला देतो अशी. आणि हे टाळ असे. आणि हे पूर्ण अनुभव हा बघा, हा पूर्ण अनुभव त्यांना घ्यायला देतो आम्ही. त्यामुळे ते देखील सगळे असे खूप खुश होतात. तर हा वारीचा देखावा आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचा हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींमध्ये सर्वांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. माऊली माऊली माऊली.